त्यानंतर आपण एक पालकांसाठी महत्त्वाची बातमी पाहूयात। जवळपास सगळ्याच शाळांमध्ये फी वाढीचा ताप पालकांना झालाय, कारण शाळांनी केलेल्या फी वाढी संदर्भात एक सर्वे समोर आलाय। त्यामध्ये शाळांनी मनमानी वाढ केल्याचं समोर आलंय। पालकांना फी पासून वाचवणारा कुणीच वाली नाही का असा प्रश्न आता पालक विचारतायत। शाळांनी कशी फी वाढ केली आहे आणि ही मनमानी फी वाढ रोखायची कशी, पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट। तुमच्या मुलाचं पुढचं शैक्षणिक वर्ष सुरू झालं असेल किंवा जून मध्ये सुरू होणार असेल तर तुम्हाला खिसा हलका करण्याची तयारी ठेवावी लागेल, कारण शाळा फी वाढ कधी आणि किती करतील ते सांगता येत नाही। लोकल सर्कल या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात शाळांच्या फी वाढीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे। गेल्या 3 वर्षात शाळांनी 80% फी वाढ केली आहे। 309 जिल्ह्यातील 31,000 पालकांचं मत आहे। 3 वर्षात 50 ते 80% फी वाढ झाल्याचं 42% पालकांचं मत आहे। प्रत्येक वर्षी खासगी शाळांमध्ये 10 ते 15% फी वाढ होते। नवनवीन गोष्टींचे पैसे लावून फी आकारली जाते। शाळेची इमारत मेंटेनन्सच्या नावावर फी वाढ करण्यात येते। ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय देऊन सुद्धा कमाई केली जाते। तसंच डिजिटल लर्निंग, ॲप ॲक्सेस, टेक्नॉलॉजीच्या नावावर वाढीव फी आकारली जाते असं पालकांचं म्हणणं आहे। हैदराबादमध्ये काही प्राथमिक शाळांनी फी थेट दुप्पट वाढवली आहे, तर बंगळुरूमध्ये 30% इतकी फी वाढ करण्यात आली आहे। लोकल सर्कलच्या सर्वेक्षणानुसार गेल्या 3 वर्षात 80%पेक्षा जास्त फी वाढ झाल्याचं 8% पालकांचं मत आहे, तर 50 ते 80% फी वाढ झाल्याचं 36% पालकांचं मत आहे। 8% पालक म्हणतायत 30 ते 50% फी वाढ झाली आहे, तर 10 ते 30% फी वाढल्याचं 27% पालकांचं म्हणणं आहे। शाळेच्या फी मध्ये कुठलाही बदल झाला नसल्याचं 8% पालकांनी सांगितलंय, तर 13% पालकांनी फी वाढीबद्दल कोणतंही मत नोंदवलेलं नाहीये। और फीस जो है मनमानी तरीके से बढ़ रही है। सिर्फ फीस ही नहीं, बहुत से स्कूल्स जो हैं आरटी के बच्चों से भी फीस ले रहे हैं। मेरे पास ऐसे आए हैं डिटेल्स, जहां औरंगाबाद और भी काफी जगह से जो आरटी के बच्चे हैं उनसे भी फीस ली जा रही है, जिनका पेमेंट हम पेरेंट्स टैक्स पेयर्स करते हैं आरटी फंड्स के लिए। एवरी सिटीजन ऑफ दिस कंट्री पेज फॉर आरटी फंड, जो हम लोग एजुकेशन सेस देते हैं, हर कोई देता है एजुकेशन सेस, बट उसका फंड कहाँ जाता है? आरटी के जो बच्चे हैं उनको, उनसे भी फीस ली जा रही है। गवर्नमेंट इनको आरटी का रिएम्बर्समेंट नहीं दे रही है, ऐसे प्राइवेट स्कूल्स का कहना है। तो गवर्नमेंट के ऊपर भी एक बहुत बड़ा क्वेश्चन मार्क है। खासगी शाळांच्या फी वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शुल्क नियंत्रण कायदा आहे। दरवर्षी किती शुल्क वाढवायचं हे ठरलेलं असतं। शाळांमध्ये सुद्धा पालक आणि शाळेची स्वतंत्र शुल्क नियमन समिती असते। या समितीच्या बैठकीत फी निश्चित केली जाते। असं असलं तरी शाळा मनमानी पद्धतीनं फी वाढ करतातच। कागदावर नियंत्रण दिसत असलं तरी प्रत्यक्षात शाळांवरती फी वाढी संदर्भात काटेकोर निर्बंध नाहीये। महाराष्ट्रामध्ये फी रेग्युलेशन ऍक्ट आहे आणि त्यामध्ये कंपल्सरी मॅन्डेटरी आहे की ऑडिट रिपोर्ट हा शाळेच्या वेबसाईटवर टाकायचा आहे। ज्या रजिस्टर्ड लीगल शाळा आहेत त्या सगळ्यांचे ऑडिट रिपोर्ट आणि त्यांचं इयरली बजेट हे त्यांच्या वेबसाईटवर असतं आणि ते पालकांनाही दाखवलं जातं आणि ते आहे। आता ज्या शाळा लीगल नसतील किंवा ज्या हे फॉलो करू नसतील त्यांच्या विरुद्ध एक फक्त तक्रार करा शिक्षण खात्याकडे, शिक्षण खातं त्याची हे करून घेते, कारण बहुतेक शाळांचे ऑडिट रिपोर्ट हे त्यांच्या वेबसाईटवर आहेत। शाळेच्या फी वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांनी काही सूचना सुचवलेल्या आहेत। केंद्र सरकारनं कडक नियम बनवावेत, खासगी शाळांवर सरकारनं नियंत्रण ठेवावं, अशी योजना बनवावी ज्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल। योजनेत सगळ्यांना स्वस्त दरात शिक्षण मिळेल। शिक्षण सगळ्यांचा अधिकार आहे, नफा कमवण्याचं साधन नाही। नाही, बरोबर आहे। जिथे अवास्तव जर फी वाढ होत असेल तर त्या शाळांना निश्चितपणे सूचना केली जाईल, परंतु त्याच्यावरच मर्यादित न राहता आपण आपल्या ज्या शासकीय शाळा आहेत, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, अनुदानित शाळा असतील, यांचा दर्जा कसा उंचावता येईल, इथे पण क्वालिटी शिक्षण कसं देता येईल त्याच्यावर पण आपण जास्त फोकस केलेला आहे। शाळांनी फी निश्चित केली तरी वर्षभर विविध प्रोजेक्ट्स, शाळेतले कार्यक्रम
यानंतर निमित्तानं शाळा वेगवेगळ्या प्रकारचं शुल्क आकारतेच. शुल्क वाढीवर नियंत्रण ठेवताना समितीनं फी वाढी बरोबरच हा इतर खर्चही नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.